हॅलो. येस, रेकॉर्डिंग चालू आहे. मीटिंग चालू आहे सोसायटीची. वर्किंग आहे. वर्किंग आहे. अरे अरे कोणी जॉईन झालेलं नाही अजून. मी एकटा मी जॉईन एकटा झाला. झाला. थोडा वेळ वाट थोडा वेळ बघू वाट आपण. 10 मिनटं. 10 मिनिटं. हॅलो. आवाज बरोबर आवाज आहे. बरोबर आहे. आवाज बरोबर आवाज आहे. बरोबर आहे. आवाज बरोबर आवाज आहे. बरोबर आहे. येस. Yes. लल. आता वेट. रेकॉर्डिंग चालू आहे. कुठे गेला झूम? माझा आवाज रेकॉर्ड होतोय की नाही काय माहिती. झूम 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 झूम. या झूम. पण मीटिंग पुन्हा जॉईन करूया. काय होता आय डीचा? 733 99204 058. हां, जॉईन. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. हां. हा. बापरे. बापरे. हेडफोन तर हेडफोन. जबरदस्त दिसतोय. आवाज येतोय आवाज माझा? येतोय ना? येस. येस. अरे, अरे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग. चालू आहे की नाही समजत नाही आहे. एस बी ॲड होया. येस. तर मी ना काय करतो. हॅलो. येस. हॅलो. 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 अरे कोणते डिव्हाइस ॲक्टिव्ह आहे समजतच नाही आहे. हॅलो. आवाज येतोय का? माईक उघडा, माईक. काका करंजावकर काका. हॅलो. हा, हां, येतोय येतोय. येतोय ना. हां, काय नाही म्हटलं आता ऑनलाईनच करू आपण मीटिंग. सभा सगळ्या. हे पण कोण आहे? कोणच नाही ना, आपणच आहोत. हा? बस झालं दोघं जण. आता काय करणार आता ना, ते घरी आल्यापेक्षा तुमच्या मोबाईलवर होऊन जाते ना सभा. बघू येतात का 10 मिनटं अजून. हा. हम्म, हम्म, हम्म. आता बिल्डरला भेटायला जायला पाहिजे हो. कधी जायचं? सांगा कधी जायचं. हं? हा, मी फोन करतो आज त्यांना. तो हे बघा, तीन अपॉइंटमेंट. तारीख आणि 5 तारीख हे बघा, 3 तारीख आणि 5 तारीख मी नाहीये. हा. हा. नाही, आजच बघतो ना आहेत का ते.
आज किंवा उद्या उद्या आहेत ना. हा उद्या आहे. हम्म. हा उद्या बघतो आहे का तो, त्याला विचारतो. ते दुपारचे असतात मोस्टली. हम्म. हम्म. हा म्हणजे आता कसं, आता हे सही देत नाही ना लोकोनी. तर आता यांना आपण नोटीस पाठवून झाल्या, सगळं पाठवून झालं. ठीक आहे, आता यांची काय कंप्लेंट करून टाकायची. म्हणजे आपण बिल्डरला क्लिअर करू शकतो ना, का बाबा हे सही देत नाही, तर आम्ही कंप्लेंट केलेली आहे त्यांची गव्हर्नमेंटला, तुम्ही आमची प्रोसेस पुढे न्या. आणि हे मेंटेनन्स आता हे कोणीच येत नाही आहे समोर. तर मग अशा वेळेस काय करायला लागते, जो नियम आहे, सगळे ॲक्ट्स लिहिलेले आहेत, त्याच्या अंतर्गत हे सरळ प्रशासनाला देऊन टाकणं गरजेचं आहे सोसायटी. कारण की आपण आता किती करणार ना, चालूच आहे, आपण तर नियमाप्रमाणेच करतोय सगळं. बरोबर की नाही? काय नियमाच्या बाहेर जातच नाही आहे, काही आहेच नाही. आता त्यापेक्षा ते प्रशासन येईल, आपस ते सगळं करेल. आणि त्याने कसं तिकडून सक्ती केली त्याने, तर त्यांना सही तर त्यांना द्यावंच लागेल, नाहीतर मग ते काहीतरी करतील ना. ते नाही मेंबरशिपवर ऑब्जेक्शन ऑलरेडी मी त्यांचं केलेलं आहे रजिस्टर्ड, बाहेर चुकीचं वागतात म्हणून. मग तिथून त्याच्याकडून ते येईलच ना, काय ना काय होईलच सरकारकडनं. तर आपण किती देणार आता, ही तिसरी नोटीस दिली असेल मी. येतच नाही, सहीच नाही करत, मूर्खपण आहे. पहिले तुम्ही नव्हते द्यायला पाहिजे ना, मग पहिलेच सांगायचं होतं ना. आता बघा, तुम्ही ते कन्सेंट दिला आपलं, बघा त्या बिल्डरला हायर केलं, मग त्याचं आपण त्याने कन्व्हिन्स करून दिलं. मग आता त्यांचीच इच्छा होती की सही आम्हाला लिहून पाहिजे म्हणून. बरोबर ना. मग त्यांच्या आपण सोसायटीने कॉर्पोरेट केलं, बिल्डरला लिहून मागितलं, बाबा दे बाबा, चल यांच्या साठी लिहून दे काहीतरी. ते लिहून दिलं. आता त्याच्यात मग ते सगळं लिहून दिलं, आता त्यांची जबाबदारी आहे ना सही द्यायची. मग ते 9 तारखेला मीटिंग पण झाली, सगळे होते समोर, त्याने 28 पॉईंट वाचून दाखवले, स्वतः बिल्डरने वाचून दाखवले. मग आता त्या सगळ्यांची जबाबदारी त्याला सही देणं. आता हे सही देत नाही तर त्यांची चुकी आहे, आपलं काय आहेच नाही. त्याच्यावर कारवाई करणार, त्याचं सोसायटी नुकसान भरपाई घेणार. आणि बरोबर ना, का सोडणार, सोसायटीकडनं काही चुकी आहेच नाही काय. सगळं त्याचे कार्पेट वगैरे सगळं लिहिलेलं आहे, सगळं त्या MOU मध्ये. जेवढं कार्पेट आहे तुम्हाला मिळून जाणार, त्याच्यावर अजून तुमची बाल्कनी वाढणार 20%. किती दिलं त्याने, 20%च केलं ना काहीतरी. 20% गेलं. हां, तर ते एवढं तो देतोय, बाल्कनी एक्स्ट्रा देतोय. मग ते सगळं तर क्लिअर आहे ना, काय चूक आपण काही असं कमी ठेवलीच नाही. सांगा, तुम्हाला मान्य नाही त्यावेळेस बोलायचं ना, बाबा हे मग आम्हाला मान्य नाही. तेच तर आहे ना. मग तेच नियमाच्या बाहेर वागतात, आपण नाही नियमाच्या बाहेर वागत आहे. आपलं खाली फुकट टाइम वेस्ट होतोय. आणि तो बिल्डर पण आता त्या दिवस बोलले मला फोनवरती की सह्या देत नाही मला. आता मेजॉरिटी तर झाली आहे ना आता, मग तुम्ही पुढे का नाही जाते, तर ते त्याच्याकडून ते क्लिअर करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला क्लिअर करायला पाहिजे ना, की बाबा आम्ही हे लोकांना प्रोसेस करून झालंय, आणि हे लोक आता देत नाही सही, तर आमची काय करू नाही शकत. हे गव्हर्नमेंटला गेलेलं आहे. मग ते नियमाच्या अंतर्गत त्या वकिलाला पण विचारले, जे सही देत नाही ते पर्सनल त्यांचे ॲग्रीमेंट बनवावं लागतात त्यांना. 2-3 वकील बोलले मला. आणि बाकीचे काही सदस्य असे बोलले, लोक बोलले काही अनुभवी, तर बोलले तुम्ही प्रशासनाला द्या, हे लोक हे करतायत, तुम्हाला डिस्टर्ब करतायत, तर प्रशासन सांभाळेल व्यवस्थित. तुम्ही फक्त तुमचा जे डेटा आहे व्यवस्थित तयार करा सगळं. हां, ठीक आहे ना. बघू ते काय, बघू थोडा वेळ थांबूया आपण, अर्धा तास. आता याशी हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. हां हां. हॅलो. हां हां, ठीक आहे. हा म्हटलं आपण बघूया, मग 10 मिनिटं वाट बघू, 10-15 हो, नाही तर 30 मिनिट थांबावं लागते नियमाप्रमाणे. नाही आलं तर मग ते आता करूया आपण, बंद करू. मग तर कसं आहे, आता प्रशासनाला आता व्हिडिओ पण पाठवेन ना, की सगळ्यांना हे एवढी सोय करतो मी, व्यवस्था करतो, तरी पण कोणी येत नाही, असं पण होते ना. मग
की आता आपल्याला कसं दाखवता येईल की सोसायटी ही येतच नाही आहे जाणून बुजून. ही मीटिंगला मुद्दाम येत नाही तर स्पष्ट होतं ना. आता तर तुम्हाला मोबाईलमध्ये दिलं मी व्यवस्था करून, वेबसाईट बनवून दिलं, अजून काय पाहिजे तुम्हाला? सगळं तुमच्या समोर मांडलेलं आहे. तरी पण सोसायटीने जर का साथ दिली नाही तर मग ते प्रशासनाकडेच द्यावं लागतं नियमाप्रमाणे. देऊन टाकू, तो काय असेल खर्च आपच, ते लोक जे आले नाही ते देतील. तुम्ही आणि बघा, आपण नाही द्यायचा खर्च. तुम्ही, मी, सचिन. सचिनचा पण मेसेज आला, बोला मी घरी नाही आहे, मी जरा का बाहेर आहे, मला नाही जमणार. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. म्हणजे आता ते गवस काका, तुम्ही, मी आणि सचिन, आपण प्रशासनाचा खर्च इथं देणार नाही आहे. कारण की आपण सोसायटीतर्फे बोलतोय, मदत करतोय सोसायटीला. आता जे 6 जण नाही आहेत, 4-5 जण नाही आहेत, तर तेच आपण त्यांच्याकडून प्रशासन खर्च करेल. कारण की ठरावच इथे आता मंजूर करणार मी. आता आता हे झालं ना मीटिंग, की आता हा डेटा मी इंटरनेटवर टाकणार. आणि हा व्हिडिओ पण आता आपण बोलतो ना सगळं रेकॉर्ड होऊन ठेवून देईन. म्हणजे तो रजिस्टर पण, तो प्रशासक पण हायर करायला सांगितलं, त्याला सांगेन की तू डिजिटलीच हायर हो, म्हणजे इथे यायची गरज नाही तुम्हाला. म्हणजे कसं त्याचा पण वेळ वाचेल आणि तो चांगलं सहकार्य करेल आपल्याला. आणि त्याच्यातर्फे काय नोटीस असेल तो डिजिटली पाठवेल, मी इथं फिजिकली पाठवून देईन यांना, त्याला प्रिंट काढून पाठवून देईल त्याचे आदेश, ऑर्डर्स. चालेल ना, मला जो एक गावचा फोन येतोय, मग मी करतो हा थोड्या टाइम. हो हो हो, ठीक आहे. अर्धा तास आहे, मी नंतर बंद करेन. हा हा चालेल. हा हा ठीक आहे. हा. नाही, एवढं बरं पडते ना. तर प्रशासनच बघेल. हे काय एवढी सोय आपण केली आहे, सोसायटीची वेबसाईट बनवून दिली, झोमची व्यवस्था करून, सगळं व्यवस्था करून दिली मीटिंगची वगैरे. तुम्ही अर्धा तास सोसायटीला देऊ शकत नाही आहे, तर मग आता प्रशासनच हँडल करेल सोसायटी. हे किती दिवस चालेल? सगळे बिल्डिंग आमची कोसळायला सुरुवात झाल्या, मोठ्या मोठ्या भेगा गेल्या आहेत. मेंटेनन्स लोक देत नाही, फंड देत नाही. दोघं तिघंच फक्त तयार असतात फंड द्यायला, बाकी कोणीच तयार नसते. त्याच्यामुळे कसं आहे की प्रशासन निर्णय करेल त्याच्यापुढे, ते केलेलं बरं. नियम लावून देतील, आम्ही जबरदस्ती नाही करू शकत कोणावरती. तर प्रशासनाच्या हातात ते करतील व्यवस्थित तर बरं आहे, करतील. आता ही मीटिंग स्पष्ट सबूत आहे की फक्त करण जावकर आणि तर अजून एक ब्लॉक नंबर 201 होते हे, सॉरी ब्लॉक नंबर 202 होते हे, आणि ब्लॉक नंबर 201 आहे. त्यांनी मला आत्ता मेसेज केला की मी नाही येऊ शकत म्हणून. म्हणजे हे दोघंजण मीटिंगला, प्रत्येक मीटिंगला आलेत, हजर असतात. कारण की माझे कमिटी मेंबर आहेत, म्हणून त्यांना कमिटीवरती घेतलं मी. कारण की हे दोघं साथ देतात. तर आम्ही तिघं सोडून कोणीच यायला तयार नाही आहे सोसायटीसमोर. तर हे का करतात काय माहिती. मीटिंगला तुम्ही मेंबरशिप आहे, शूड कम टू मीटिंग. नाही तर इनॅक्टिव्हिटी करून त्यांचं ते अजून हे होईल, नियम लागू आहे. इनॅक्टिव्हिटी करू शकतो. इनॅक्टिव्ह दाखवलं की त्याचं कसं होईल, म्हणजे डेव्हलपमेंट कसं करायला तो स्वतःची, समजत नाही आहे मला थोडं पण. लोक नियम आणि असं आहे नाही की मी कोणतं नियम आणि कायदे कानून, मी सगळं मेसेजेस दिलेले, सगळ्यांना नोटीसच पोचवलेल्या त्यांच्या मोबाईलवरती, की बाबा नियमाप्रमाणे राहा म्हणून. नाही आले मीटिंगला तर इनॅक्टिव्ह होऊन जातील. इनॅक्टिव्हवरती अँडचं ते मेंबरशिप टर्मिनेशनवरती येतं. सगळ्याचा अँड मेंबरशिप टर्मिनेशनच आहे. आता हे तर 3 लोक आहेत ज्यांचे मेंबरशिप टर्मिनेशनचा प्रस्ताव लाईव्ह आहे. तो सगळं जानकारी
वेबसाईटवरती व्यवस्थित अवेलेबल आहे. आता प्रशासक पण लागू होत असेल तर ते पण डिजिटलीच आपण हँडल करूया सगळं, म्हणजे त्यांचाही वेळ वाचेल, त्यांना फिजिकली यायची गरज नाही. सगळं डिजिटली अर्धा तास जरी आपले मीटिंग झाले भरपूर आहे अजेंडा पास करायला. 30 मिनिट्स इज इनफ. कोणीच येत नाही, पण लोकांना काही हे नाही. एक मेसेज टाकून देतो, कशाला मेसेज टाकू, जाऊ दे. त्यांना त्यांना दिली होती वॉर्निंग मी अर्धा तासात या म्हणून. जो कमिटी मेंबर माझे नेहमी येतात मीटिंगला, चौकशी चालू असते त्यांची, त्यांनाच काळजी फक्त सोसायटीची. त्यांचे ब्लॉक नंबर 101 येते बस. बाकी तर असे गायबच झाले सगळे, काय त्यांचं आहे समजत नाही. गायब व्हा तुम्ही, ॲटलिस्ट सही तर करून द्या ना. नका येऊ, आम्ही इनफ आहे सोसायटीसाठी. पण आता कसं तिघं चौघं आहेत जे सही देत नाही आहेत. 4 लोक आहेत, त्यामुळे प्रशासनाला हायर करावं लागतं. एकटा आहे, दुसरा 1-2 असते तर त्याला ॲपच हँडल करतो. 4 आहेत, 4 जास्ती आहेत. 40% ऑफ पीपल्स नॉट गिविंग द साईन. 4 लोक नाही देते 10 मधले. आणि असे नाही ना घातपात करणारे लोक आहेत ना, पोलीसमध्ये तो नाही हा करतो न त्या करतो न, तू असाच आहे न तसाच आहे, असे बदले लोक आहेत सगळे. कायदेशीर कारवाई करतो न हे करेन त्या करेन तुझं, असं धमकवणारे लोक आहे घाणेरडे, खालच्या दर्जाचे लोक आहेत एकदम. म्हणजे पहिले ते व्यवस्थित राहायचे म्हणून आम्ही डेव्हलपचा निर्णय घेतला. बसायचे एकत्र बसले, मीटिंग्स आहेत माझ्याकडे लिहिलेले, सायन्स आहेत त्यांच्या. स्वतःच त्याने लिहून मागितलं. हे 4 सदस्य जे आहेत ते सही देते नाही, त्यांनीच त्यापैकी 3-4 लोकांनी 3 सदस्यांनी लिहून मागितलं होतं, नाही आम्हाला लिहूनच पाहिजे, सबूत नाही. मग आता सबूत दिलं तर तुम्ही साईन देत नाही म्हणजे काय होतं आहे? फ्रॉड करतायत स्पष्ट. सेक्शन 17 इथे लावलंच पाहिजे त्यांच्या अंतर्गत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा. जाणून बुजून करतायत सगळं, तर सिद्ध पण झालं आहे, सिद्ध केलेलं आहे सगळं सोसायटीने, की बस समोर आले नाही ते जाणून बुजून करतायत सगळं. आता होऊन जाईल आता निर्णय, जर प्रशासन लागू झालं तर ठीक आहे, चांगलं होईल. आलं तर नाही कोण अजून, अर्धा तास होऊन गेला असे. तसे मेजॉरिटी झालेले आहे. आम्हाला फक्त यांची क्लॅरिटी पाहिजे, म्हणजे बिल्डरला क्लिअर करून त्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी आदेश टाईप, म्हणजे काय बोलतात त्याला, कन्फर्मेशन द्यायचं आहे. नंतर फोन केले की तेच बोलत आहेत सह्या देत नाही तुमचे लोक. सह्या देत नाही तर आता हे सह्याचं क्लिअर होऊन जाईल 10-15 दिवसामध्ये. 7 दिवसाची कंप्लेंट असते. करण जावकर आलं होतं याच्यावरती, करण जावकर आले होते, जॉईन झाले होते. चालू आहे तर बोलले मी नंतर येतो. म्हटलं कोणी आले ना जॉईन नाही, एकटाच आले. तो सचिन बोलला मी बाहेर आहे, मला नाही जमणार. म्हटलं चालेल. म्हटलं तर 2-3 आले, बस झाले ना. करण जावकर आता बोलणं झालं, सचिन बोलला मला नाही जमणार याला, मी बाहेर आहे. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं काय निर्णय होईल तर कळवेन, म्हटलं वेबसाईटवर टाकून देईन. मग आता कसं आहे, मीटिंग झाल्यावरती पुढच्या प्रोसेस बोललो मी त्या करण जावकरला. म्हटलं उद्या आहे का तुम्ही? म्हटलं आहे. बोलतो आता आज तर नाही जमणार, तो नाही आहे ना सचिन, दोघं तरी पाहिजे ना ग. तो बाहेर आहे म्हणतो, आज मी जमणार नाही, बाहेरच आहे म्हणतो. आज तर दिवस तो नाही शिवू शकत, उद्या येईल. 3 जण तरी पाहिजे, हा करण जावकर सचिन पाहिजे जायला. ठीक आहे ना, एक तर आले की नाही नियमामध्ये. तर सगळ्यांनाच मेसेज पाठवला होता मी मीटिंगचा. नाही झालं, संपली मीटिंग. 40 मिनिटच होते, 20 मिनिट झाले. अर्धा तासच मीटिंग असते त्याच्यावर ऑनलाईन. बस झालं ना अर्धा तास, काय करायचं आहे, झालं सगळं निर्णय करून तर झाले आहेत.
कोणी? अरे तू जॉईन झालं, रेकॉर्डिंग चालू आहे ना, काय सहीची गरज नाही. बघा मित्रांनो, अशी सोसायटीची मीटिंग होते आमच्या, जेव्हापासून गव्हर्नमेंटने आदेश दिलेत की नियम लाव म्हणून, तेव्हापासून हे कोणी येतं नाही. दोघंच जे फक्त जे क्लिअर लोक आहेत, दोघं तिघं आमचे, बस तेच येत आहेत सोसायटीला रिस्पॉन्स करतात. बाकी कोणीही सोसायटीच्या मीटिंगमध्ये येतच नाही आहे. चांगली गोष्ट आहे. त्या मीटिंगला काय कोरम वगैरे काय काही गरजच नाही, कारण की ते निर्णय 7 दिवसात कोणाला घ्यायचं ऑब्जेक्शन घेऊ शकतो निर्णयावरती. असं कोरम कोरम करत राहिलं तर काहीच ठरू शकत नाही सोसायटीमध्ये. त्यापेक्षा आम्ही अशी व्यवस्था केली आहे की बाबा मीटिंग तर होईल, आणि ते नाही आले, नाही जमलं त्यांना यायला, मुद्दाम नसतील आले, ते खुले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला नियमाच्या अंतर्गत. नियम लावा आणि ऑब्जेक्शन घ्या आमच्या निर्णयावरती. 7 दिवसात त्याचा निर्णय करण्यात येईल. मागच्या वेळेस पण मी असंच केले होते मीटिंगमध्ये, कोणीही ऑब्जेक्शन रजिस्टर केलं नाही सोसायटीमध्ये. मेंबरशिपचं वगैरे टर्मिनेशन तेव्हापासून ॲक्टिव्ह झालं आहे. त्यानंतर ही पहिली मीटिंग आहे, ही पहिली आमची ऑनलाईन मीटिंग होती, उत्तम झाली. एक सदस्य जॉईन झाले, भरपूर आहे आम्हाला, एक आलं तरी बस होते. ते कमिटी मेंबर होते, खजिनदार होते आमचे, टॉक नंबर 201 करंजावकर काका नेहमी ते चौकशी करत असतात म्हणून त्यांना पद दिलं. आणि दुसरे एक आहे सचिन देशमुख, ब्लॉक नंबर 201, आणि पूजा देशमुख, हे दोघे पण तत्पर असतात सोसायटीचं चांगलं व्हावं म्हणून. बाबा लवकर करा, डेव्हलपवर वगैरे नियम लावा सगळे व्यवस्थित. तर ते त्यांना सेक्रेटरी म्हणून केलं होतं सोसायटीने. तर असे 3 जण ॲक्टिव्ह मेंबर, बाकी तर काही सदस्य ते राहत नाही, पण ते फोनवरून ॲक्टिव्ह असतात. आता ब्लॉक नंबर 101 गवस काका, त्यांना थोडा पेमेंट सांगितलं होतं वकिलाचं, लगेच त्याने पाठवलं. बाकी सदस्य जे होते आमचे, त्यांचं म्हणणं असं होतं की ते दोघं आम्ही तर देऊ, पण मग बाकीच्याने दिलं नाही तर काय करणार. जे की व्हॅलिड विधान होतं त्यांचं, बरोबर आहे ना, कारण की 25,000 फी आहे वकिलाची, आणि 2,500 जर 10,000 जमले आमचे, 10,000 जमल्यावरती बाकीचे पैसे कुठून देणार, परत आमच्यावर बोजा येईल. त्यापेक्षा प्रशासनाला दिलेलं परवडते. हां, येस. अनस्टेबल इंटरनेट झालं, थोडासा आवाज कट, रेकॉर्डिंग कट झाली असेल माझी. समजत नाही, रिडेव्हलप देणं सगळं लिहिलेलं असताना लोक नियमाच्या बाहेर जातात. हिंमतच कशी होते समजत नाही मला. तेवढं रजिस्टरने लेटर पाठवलेलं, शेअर केलेलं आहे की नियम लावा म्हणून, नियमात राहायला पाहिजे सगळे, सगळ्यांना नोटिसेस देऊन झाल्यात, तरी पण सदस्य कारणे दाखवा नोटीस देऊन सुद्धा. काही सदस्य आहेत तिघं, ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 203, ब्लॉक नंबर 301, ब्लॉक नंबर 3, ब्लॉक नंबर 2. हे किती झाले? 1 2 3 4 5 5 जण सह्या देत नव्हते. तर त्यातल्या एकाने सही दिली, ब्लॉक नंबर 3ने. जेव्हा सोसायटीचा काय भाग कोसळला, तेव्हा मेसेज केलं मी सगळ्यांना की मी सगळं सोशल मीडियावर टाकीन, सगळीकडे देईन, नगरपालिका आहे ते सगळीकडे टाकून देईन. तेव्हा त्यानंतर त्या सदस्याने सही दिली. ठीक आहे, मग आता राहिले 4. त्यातले ब्लॉक नंबर 2 जो आहे, मुंबईला राहतो, तो इथं राहत नाही. त्याला नोटीस पाठवली. त्याला मागच्या महिन्यात, आय थिंक 2 महिन्यापूर्वी फोन केला होता,
तर त्यांचे ते रॉ MOU आम्ही बनवलं होतं, कच्चं MOU. त्याच्यावर त्याने सही दिली आहे की मी मेन MOU सही करेन. मग आज 6 महिने झाले ती सही देऊन, तो सही का नाही करत आहे मग मेन MOUवर? म्हणजे आपण काय फसवण्याचा प्रयत्न करतोय का सोसायटी? आता हा मोठा प्रश्न आहे. आता त्याला पहिली नोटीस तर दिली सोसायटीने, तू सही कर म्हणून. तुझी डेडलाईन तर गेली आहे, डेडलाईन गेली त्याची, 27 तारीख दिली होती. आता त्याला नोटीस दिली आहे, तू सही कर. तर 2 दिवसाने अजून एक नोटीस जाईल, सही कर म्हणून दुसरी. नंतर कारणे दाखवा नोटीस जाईल त्यांना, का देत नाही सही. नंतर त्याचे पण मेंबरशिपवर ऑब्जेक्शन जाईल, की हा नियमात राहत नाही आहे म्हणून. महत्त्वाच्या वेळी तुम्ही साथ सोडता सोसायटीची, की अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला नेहमी सोसायटीच्या हितात विचार ठेवला पाहिजे. तुमचा हा नियम आहे सोसायटीचा. रजिस्टर स्वतः बोलले नियम लावा म्हणून सोसायटीमध्ये, वाचा सगळ्यांनी नियम. आता तेवढं करून सुद्धा नाही, जर का सोसायटीमध्ये नाही राहते नियमामध्ये, तर ठीक आहे, सोसायटीने निर्णय केला की ऑब्जेक्शन घेतलं जाईल. त्या निर्णयावर 7 दिवसाचं हे दिली होती, काय बोलतात त्याला, ऑब्जेक्शनची वेळ दिली होती. यू कॅन टेक अ ऑब्जेक्शन ऑन दिस सोसायटीज डिसिजन 7 days. वी आर गिव्हिंग यू 7 days. नो ऑब्जेक्शन रजिस्टर्ड इन द सोसायटी. एक पण ऑब्जेक्शन आलं नाही आहे सोसायटीमध्ये. आता नाही आलं तर पुढची प्रोसेस आम्ही क्लिअर करायला, आता यांची कंप्लेंट टाकायची होती. पण पहिले प्रशासन लावलं जाईल, पहिलं प्रशासन लावणं गरजेचं आहे. आणि मग प्रशासनाला त्याच्या समोर ठेवूया आपण. तसं प्रशासन येतोच आहे ना, कशाला कंप्लेंट टाकायची त्याची, असं माझा एक विचार आहे. पण माझ्या मते जो नियम ठरवला आहे एजेंडाप्रमाणे, त्याची कंप्लेंट टाकून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला आता काय करायला लागेल, एक एक्सप्लेनेशन व्हिडिओज बनवावं लागतील, हे 3 लोकांवर का आपण ऑब्जेक्शन घेतोय. तो व्हिडिओ ठेवून तो रजिस्टरला देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या व्हिडिओची लिंक शेअर करून तो व्हिडिओमध्ये काय ऑब्जेक्शन रजिस्टर्ड सोसायटीचा काय विचार आहे, सोसायटीची बाजू सोसायटीने हे मांडलेली आहे. मग नंतरचं जेव्हा मीटिंग लावेल सोसायटीची आणि या सदर ऑब्जेक्टिव्ह सदस्यांची, तेव्हा मग मी बघतो या सदस्यांना, त्याच्यासमोर मग तर तिथं सिद्धच करेन हे चुकीचं राहिलेले जाणून बुजून केलेलं आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे, ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 301, ब्लॉक नंबर 203, तिन्ही सदस्य माझ्याशी व्यवस्थित राहत होते रिडेव्हलपमेंटच्या आधी. या रिडेव्हलपमेंट नंतर यांनी मला खूप परेशान केलं, दिशाभूल केली, दबाव टाकला, खूप खोटे बोलले, विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला, खूप काही त्यांनी अयोग्य केलेलं आहे. व ते का केलं त्याचं कारणही ते देत नाही. का करतायत तुम्ही असे, का चुकीचे वागतायत, काय प्रॉब्लेम आहे? नाही देत तर तुम्ही चुकीचं केलं सिद्ध झालं सोसायटीमध्ये. आता सिद्ध करून रजिस्ट्रारकडे सगळं इन्फॉर्मेशन द्यायची, महाराष्ट्र प्रशासनाकडे. तिघ असे आहेत, जाणून बुजून करतायत, नंबर ब्लॉक करून ठेवलेत माझे, चुकीचं वागतात पूर्ण. नोटिसेस पाठवलं कुरिअरने, त्या पण परत आल्या, स्वीकार नाही केल्या. दारावर लावल्यानं म्हणे फाडून फेकून दिलं म्हणे नोटिसेस दारावर लावलेलं, असं पण कळलं मला. आता काय करणार यांचं. येस, वेटिंग विल बी एंड इन 10 minutes. 10 मिनिट थांबू आपण अजून. आता इथे असा निर्णय आहे की हे इन सोसायटीमध्ये जी नवीन नियमावली आहे ती आता बनते आहे. बनली नाही, मला वेळ नाही मिळाला. ती बनलेली नियमावली लागू केली जाईल. आता मी बनवतो ते नियमावली. काय नाही, स्टेटस असेल मेंबर्सचा. नियमावली अशी आहे की जो चांगला वागेल त्याला पॉईंट्स देणे जातील. व तुमचे ओव्हरऑल रेटिंग असेल सोसायटीमध्ये मेंबर्सची 0 to 100. आता त्याच्यामध्ये पार्ट्स आहेत, 0 to 25 एक पार्ट आहे. 25च्या खाली रेटिंग आली
की त्याची रेटिंग पुअर होईल व पुअर रेटिंगला पेनल्टीज अप्लाइड असतील. फॉर एक्झाम्पल 5 टाइम मेंटेनन्स, जर का पुअर झाली त्याची रेटिंग 24च्या खाली गेली तर तो पुअर रेटिंगच्या अंतर्गत त्याला पेनल्टीज अप्लाय होतील. जोपर्यंत तो त्या पुअर रेटिंगमधनं बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला 5 टाइम्स मेंटेनन्स भरणं अनिवार्य आहे. ठीक आहे. नंतर त्याची 25 ते 50 मध्ये असेल रेटिंग. ठीक आहे. त्याच्यावर बघतो काय पेनल्टी अजून ठरल्या नाही आहेत, त्याच्यावरती प्रोसेसमध्ये आहे. नंतर 50 ते 75. ठीक आहे. ओके गुड रेटिंग येईल. ठीक आहे. आता ते 75 ते 90, 75 ते माझ्या मते 95 पर्यंत व्हेरी गुड रेटिंग येईल आणि 100वर जो असेल तो एक्सलंट रेटिंग येईल. आता जो 90च्या वरती येईल व्हेरी गुडमध्ये येईल. 90 ठेवूया व्हेरी गुड. व्हेरी गुडला आला तो 90ला की त्याला मेंटेनन्समध्ये सूट किंवा काहीतरी ॲडिशनल त्याला सूट वगैरे दिलं जाईल. 90 to 100 एक्सिलंटच ठेवूया व्हेरी गुडपेक्षा. 75 ते 90 व्हेरी गुड ठेवू. अशा प्रकारे नियमावली असेल. मेंटेनन्सचे रिलेटेड असेल, ज्याची जेवढी जास्त रेटिंग त्याला बेनिफिट, पुअरच्या खाली त्याला पेनल्टीज. 50मध्ये पण एक फिल्टर लावलं जाईल जेणेकरून त्याला समजेल की तो माणूस चुकीचा राहतोय, तो अलर्ट होईल. असं काहीतरी व्यवस्था करावं लागेल ती. पण ही नियमावली मी आजपासून आम्ही सोसायटी असं ठरवते की आजपासून ही नियमावली लागू आहे. नियमावली तयार झाली की आपण हिला लागू करण्यात येईल. होईल आता 2-3 दिवसात रेडी करतो मी. पहिलं महत्त्वाचं आहे यांचे अजेंडे आहे ना. आता बिल्डर, आता आमचा अजेंडा आज इथे क्लिअर केलेला आहे मी. सोसायटी प्रशासन प्रोसेस चालू करतो. आता मी कंप्लेंट करतो थोड्या वेळाने. ठीक आहे. त्याला थोड्या वेळाने म्हणजे या हफ्त्यामध्ये करेन मी कंप्लेंट. कारण की त्याला सगळं माहिती द्यायला लागलं प्रशासनाला. जरा वेबसाईट अपडेट करतो पहिले शांततेने, मला वेळ मिळेल तसा, आणि लवकरच कंप्लेंट करेन प्रशासनाला देण्यात येईल सोसायटी. ठीक आहे. आता याच्यानंतर एक बिल्डर ऑफिसला आम्ही कमिटी मेंबर्स जाऊ. पहिलं बिल्डरची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. तो असतो कधी नसतात, ते बिझी असतात, मीटिंग्समध्ये असतात. ते उगीच त्या लोकांचं वेळ नाही वाया गेला पाहिजे. आपलं तर ठीक आहे, आपण लगेच जाऊन येऊ शकतो. ते यांना लांबनं वेळ जातो वाया ना. ठीक आहे. तर त्याचं बघू, अपॉइंटमेंट घेऊ आणि त्याला भेटून घेऊ. त्याला कानावर घालेन सगळं असं असं केलं आहे म्हणून. एक दिवस भेटून घेईन त्याला. नंतर आता हां, हे त्याला देऊया लेटर. हे लेटर बनवतो मी आता. 51च्या वरती गेलं तू चालू कर म्हणून यांची आपण आता कंप्लेंट टाकून देऊ. हां, याच्या नोटीस देऊन पण सही देत नाही सदस्यांचे महाराष्ट्र. आता त्यांची तक्रार दाखल करतो मी. बस झालं आता, वैताग आला मला खूप. समजून यांना नोटिसा देऊन टाकून देऊ कंप्लेंट. त्याच्यासाठी व्हिडिओज बनवतो मी. आमचे ऑब्जेक्शन आहे म्हणून यांचा प्रस्ताव केला आहे. व्हिडिओ बनवून टाकेन. या हफ्त्यात त्यांची कंप्लेंट टाकणार यांची. नंतर सोसायटीमध्ये नियमावली, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, रेटिंग प्रत्येकाची देण्यात येईल. त्यासाठी वेबसाईट बनवावं लागेल, मला रेडी करावं लागेल. त्याच्यात प्रत्येकाचे पेज बनवावं लागतील. ते होऊन जाईल या हफ्त्यामध्ये किंवा मग या महिना जाईल त्याच्यामध्ये व्यवस्थित बनवायला. आणि ही सोसायटीची नियमावली लागू आहे. ठीक आहे. आता याचं मी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करेन ना. दे ना. ज्याचं कोणाला काय ऑब्जेक्शन, बघा या मीटिंगमध्ये ते निर्णय हे झालेले आहेत 4. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणाला काय ऑब्जेक्शन असेल तर ते रजिस्टर करू शकतात. ठीक आहे. ते लिहून आता फार वैताग आला, तर सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंगच ठेवण्यात येईल. लिहून खूप डेटा होतोय, तयार होतो. ठीक आहे. ओके, एंड करूया मीटिंग. आणि मीटिंगचं रेकॉर्डिंग मला अवेलेबल असेल थोड्याच वेळात. व्हिडिओ सेक्शन बनवेन. या हफ्त्यामध्ये होईल, थोड्या वेळात नाही. हफ्ता द्यावा लागेल मला.
पेजेस बनवावं लागतील. ठीक आहे. तर मीटिंगमध्ये आपले अजेंडा आज पूर्ण झालेले आहेत 4. फक्त याच्यामधले पोस्टपोन अजेंडे आहे, ऑफिसला जाऊन आढावा घेणे वगैरे, तर फिजिकली होऊन जातील. बाकी तर मी आता प्रोसेस करायला चालू करतो. ठीक आहे. जे आहे ते वेबसाईटवर अपडेट होईल. वेबसाईटवर चेक करत राहायचं काय करतो आहे वगैरे, काय चाललं आहे वगैरे सोसायटीचं. ठीक आहे. काही असेल तर सोसायटीमध्ये कंप्लेंटची सुविधा दिलेली आहे वेबसाईटमध्ये. कंप्लेंट करा. तुम्ही कंप्लेंट करू शकतात सोसायटीच्या निर्णयाच्या अगेन्स्ट. तुम्हाला पूर्ण मुभा आहे तुमचा आवाज ठेवण्याची. ठीक आहे. एंड करतो मीटिंग. ओके. नेक्स्ट मीटिंग आता बघू. आता मे बी नेक्स्ट मीटिंग 2 हफ्ते, 1 हफ्त्याने किंवा 2 हफ्त्याने होईल. अशी डिजिटल मीटिंग राहील. म्हणजे ते रजिस्ट्रार जरी हायर केले गेले, प्रशासन हायर झालं तर तो पण याच्यामध्येच येतील. ते प्रशासनवाले अधिकारी ते व्यवस्था करू शकतील, व्यवस्था लावू शकतील. त्यांच्या घरातूनच ते त्यांचा वेळ वाचवला जाईल, तर ते पण खुश होतील आणि उत्तम काम करतील मे बी. ठीक आहे. चला बंद करतो आता, क्लोज करतो मीटिंग. मीटिंग इज सक्सेसफुली अटेंडेड. नो नीड ऑफ कोरम फॉर दिस बिकॉज मी 7 दिवसाचा अवधी देणार आहे याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला. ठीक आहे. काय कंप्लेंट्स फॉर ऑब्जेक्शन तर घेऊ शकतात कोणीही. सोसायटीतले सदस्य मुभा आहे त्यांना वेबसाईटमध्ये जाऊन ते कंप्लेंट लॉन्च करू शकतात. पूर्ण सोसायटीची व्यवस्था केली आहे. दाखवून देऊ का 1 मिनटात? हे बघा, इथे तुम्ही कंप्लेंट करू शकतात. सोसायटीचं 7 दिवस रिस्पॉन्स आहे बघा. लॉन्च कंप्लेंट इथं आहे, होम पेजवर दिलेली आहे. आमची वेबसाईट आहे ही वेबसाईट तयार आहे. ऑलमोस्ट 70% रेडी आहे. इनफ टू हँडल दी सोसायटी. म्हणजे इथं कंप्लेंट, इन्स्टंट कंप्लेंट. तुम्ही सोशल मीडियावर जाऊ शकतात, टॅग करू शकतात, सगळं करू शकतात तुम्ही. पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे सोसायटीने GRच्या अंतर्गत 2019च्या. ठीक आहे. तर मग आता हे बंद करतो मी मीटिंग. ओके. होत आला टाईम, 1 मिनिट आहे. वेबसाईट बघून घ्या. वेबसाईटमध्ये रिडेव्हलपमेंट, नोटीस बोर्ड, न्यूज डाउनलोड, मेंबर स्टेटस, कंप्लेंट झोन, कॉन्टॅक्ट सगळं दिलेलं आहे. सोसायटीचं लॉग इन पण करू शकतात, अकाउंट ओपन करू शकतात सोसायटी बरोबर. बघा, वेबसाईट बनवलेली आहे पूर्ण. इथं नोटिसेस लावलेले आहेत, स्टेटस वगैरे दिलं आहे, ॲक्टिव्ह, रिसॉल्विंग. आता इथे ही मीटिंग झाली ना, इथं हे दिले करण्यात येईल. अजेंडा कसा सॉल्व झाला आहे, मिनिट डेटा, आणि इथं व्हिडिओ सेक्शन बनवला जाईल. आता तिचा हा व्हिडिओ अपलोड करून देईन. ठीक आहे. ओके. अजून 1 मिनिट आहे. ठीक आहे ना. इथं आता व्हिडिओ सेक्शन बनवीन मी. ठीक आहे. तिथे हे सगळं मीटिंग वगैरे तुम्ही बघू शकतात. यूट्यूबवरती मीटिंग अपलोड होईल. आता आपलं यूट्यूब चॅनल आहे, या तारखेची मीटिंग अशी झाली म्हणून. ठीक आहे. ओके. चला मी क्लोज करतो मीटिंग.